श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. एम विशालाक्षी लिखित परमपूज्य कलावती आई यांचे चरित्र. प्रथमोल्हास भाग 12. दुसऱ्यांना अपशब्द बोलणे, चहाड्या सांगणे, निंदा करणे, वडील माणसांचा अपमान करणे, उसने आणणे, उधारी करणे, स्वतःचा किंवा आपल्या माणसांचा मोठेपणा लोकांना सांगणे, मोठ्या माणसांनी बोलताना मुलांनी ते ऐकत जवळ उभे राहणे, हॉटेलचे खाणे, आजचे काम उद्यावर ढकलणे, खोटे बोलणे, वाया बडबड करणे इत्यादी दुर्गुण बाबूरावांना बिलकुल आवडत नसत. बाळच्या ठिकाणी ते दुर्गुण नसल्यामुळे बाबूरावांना ती फार फार आवडत होती. एकदा बाबूरावांनी मुंबईहून चॉकलेटी रंगाचे गरम कापड आणले होते. त्याचे त्यांनी बाळला पोलके शिवले. ते पोलके अगदी साधे हुबेहूब, जणू हल्लीचा बुशकोटच. एके दिवशी काशीनाथ थंडीत कुडकुडत असलेला पाहून बाळने ते पोलके काशीनाथला घालायला दिले. तेव्हा तो म्हणाला, इश्श, पोलके कसं घालू ग मी? तेव्हा बाळ म्हणाली, काशीनाथ, याला आम्ही पोलके म्हणतो म्हणून तू घालण्यास तयार झाला नाहीस. जर याचे नाव शर्ट असते आणि इतर 4 मुलांनी ते घातलेले तू पाहिले असतेस, तर याची किंमत तुला कळली असती. एकदा बाबूरावांनी आपली चादर परटाकडे दिली होती. बरेच दिवस झाले तरी परटाने ती परत आणून दिली नाही. म्हणून सीतामाईंनी बाबूरावांना चादरीची आठवण करून दिली. त्यावेळी ते म्हणाले, परवा परीट भेटला होता. मी चादरीबद्दल विचारताच कपडे जास्त मळले म्हणजे आम्हाला भट्टीला घालायला बरे पडते. कमी मळलेले असल्यास मुद्दाम आम्हाला मळवावे लागतात. म्हणून कपडे यायला उशीर होतो, असे त्याने सांगितले. ते वडिलांचे बोलणे ऐकल्यापासून परटाकडे आपले कपडे धुवायला द्यायचे नाहीत, असे बाळने ठरविले. त्यानंतर आतापर्यंत आईंनी आपले कपडे कधीच परटाजवळ दिले नाहीत. यावेळी बाळचे वय 10 वर्षाचे होते. या वाढदिवसानिमित्त बाळच्यासाठी परकर पोलक्याकरिता बाबूरावांनी फुलाफुलांचे पोपटी रंगाचे कापड आणून ते शिंप्याजवळ दिले. पण पोलके अंगालाच बसेनासे झाले. त्यावर दुसरे शिवले. ते फारच सैल झाले. तेव्हापासून शिंप्याजवळ कपडे देणे बाळाला आवडेनासे होऊन स्वतः बेतून स्वहस्ताने शिवून ती वापरू लागली. अद्यापही ते आईंचे व्रत तसेच चालू आहे. ते परकर पोलके पाण्यात घातल्याबरोबर त्याचा पोपटी रंग सर्व जाऊन ते फिकट दिसू लागले. तेव्हापासून रंगीत कपडावरचे तिचे लक्षच उडाले. बाळाला दुसऱ्याचे कपडे वापरणे अजिबात आवडत नसे. इतकेच नव्हे तर तिचे कपडे जर दुसऱ्यांनी कोणी वापरले तर ते परत ती कधीही वापरत नसे. एकदा तिचा पंचा तिच्या सख्या भावाकडून चुकून वापरला गेला, तर तिने तो परत वापरला नाही. तिचा असा स्वभाव असल्यामुळे तिच्या नेसण्याच्या किंवा अंतरण्याच्या कपड्याला हात लावण्यास सर्वजण कचरत असत. आपले कपडे मळतील म्हणून वाटेल तिकडे बसणे तिला कधी आवडत नसे. तिची बसण्याची एक लहानशी चटई होती. कोठे बसावयाचे झाल्यास ती चटई अंथरूनच बाळ बसत असे. बाळला कोणाकडूनही थोडे सुद्धा गैरवर्तन घडलेले आवडत नसे. एकदा तिचा मावसा काही कामासाठी परगावहून गोकर्णाला आला. बाबूरावांकडे येऊन बराच वेळ झाला तरी बाळ त्यांना दिसली नाही.
बाळबद्दल त्यांनी विचारपूस करताच बाबूरावांनी खोलीत जाऊन मावसा आल्याचे वर्तमान तिला सांगितले. तेव्हा बाळ हळूच वडिलांजवळ म्हणाली, "ते आलेत हे मी जाणून आहे, पण त्यांच्या मोठमोठ्या मिशा पाहून मला भीती वाटते. केव्हा पाहावे तेव्हा ते सारखे मिशांवरून हात फिरवीत असतात. ते मला आवडत नाही, म्हणून मी त्यांना भेटू इच्छित नाही." त्यावर बाबूरावांनी काही सबब सांगून साडूची पाठवणी केली. एकदा कार्तिक पौर्णिमेच्या पहाटेला शेषम भटजी आपल्या मुलासाठी औषध नेण्याकरिता घाईघाईने बाबूरावांकडे आले. इतक्यात रोजच्या प्रमाणे कोठी तीर्थावर जाण्याकरिता बाळला बोलाविण्यासाठी यमुनाबाई तेथे आल्या. त्यांना पाहताच शेषम भटजी बाबूरावांना उद्देशून म्हणाले, "काय हो काका, या निमित्ताने रोज उठल्याबरोबर या बाईचे तुम्हाला दर्शन होत असेल नाही?" इतक्यात बाहेर आली आणि "काय भटमामा, तुमच्या आई सध्या इकडे आहेत की गावाकडे गेल्यात?" असा तिने शेषम भटजींना प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, "आतापर्यंत ती या मुलीकडे 4 दिवस, त्या मुलीकडे 4 दिवस असे राहत असे. पण आता अगदीच थकल्यामुळे ती सध्या माझ्याजवळच राहते." हे ऐकून बाळ म्हणाली, "तर मग रोज उठल्याबरोबर त्यांचे तुम्हाला दर्शन होत असेल नाही?" "अहो, यमुना का काय, तुमच्या आई काय, माझ्या आजी काय, तिघींचा वेश सारखाच की." बाळचे हे मार्मिक बोलणे ऐकताच शेषम भटजी खजील झाले. बाळचे सखोल व सुस्पष्ट विचार पाहून मन थक्कच होऊन जाते. एका दासनवमीला सीतामाईंना त्यांच्या मैत्रिणीने जेवणाला बोलावणे केले. बाबूरावांना कोणाकडे जेवायला गेलेले आवडत नसे. त्यामुळे सीतामाईंनाही ती सवय नव्हती. पण मैत्रिणीला वाईट वाटू नये म्हणून सीतामाईंनी बाळला तिच्याकडे जेवणाला पाठवून दिले. भोजनारंभी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, हा श्लोक सर्वजण म्हणू लागले. त्या समयी बाळ श्लोक न म्हणता हात जोडून डोळे मिटून स्वस्थ बसली. ते पाहून गिरिजाबाईंनी, "बाळ, तू का ग श्लोक म्हणाला नाहीस?" असे विचारले. तेव्हा जेवणाला बसल्यावेळी तोंडात घास घालीत असता, "ज्यात खर्च नाही, त्रास नाही, असे जे फुकटचे हरिनाम ते घेत जा." जेवणात जरी पोट भरण्याचा उद्देश असला तरी प्रत्येक घासाबरोबर जर देवाचे नाव घेणे होईल, तर यज्ञात आहुती टाकल्याचे पुण्य लाभेल, असे समर्थ रामदास आपल्या अधिकारवाणीने श्लोक रूपाने आम्हाला सांगत आहेत. म्हणून मी एकचित्ताने ते ऐकत होते." असे बाळने उत्तर दिले. एके दिवशी दुपारी सीतामाईंच्याकडे त्यांची मैत्रीण बसायला आली. बराच वेळ बोलून झाल्यावर ती आपल्या घरी गेली. थोड्या वेळाने आपल्या खोलीतून बाळ बाहेर आली. तेव्हा तिला उद्देशून सीतामाई म्हणाल्या, "थोड्या वेळापूर्वी जर तू आली असतीस, तर गिरिजाची तुला भेट तरी झाली असती. तिने 2 वेळा तुझी आठवण काढली." "आई, मी बाहेर येणार होते, पण दोघे बोलत असता तिसऱ्याने मध्ये जाऊ नये, असे समर्थांनी दासबोधात मूर्खाच्या लक्षणात सांगितले आहे ना, म्हणून मी मुद्दाम येण्याचे टाळले." असे बाळने उत्तर दिले. यावेळी बाळचे वय 11 वर्षाचे होते. एके दिवशी सीतामाईंनी दुभत्याचे कपाट उघडले. तोच त्यांना पुष्कळशी झुरळे दिसली. तेव्हा बाबूरावांना उद्देशून
अहो, इतका बंदोबस्त असलेल्या कपाटात झुरळे कशी? असे सीतामाईंनी आश्चर्याने विचारले. तेव्हा बाबूरावांनी बाळकडे वळून, या प्रश्नाचे तू उत्तर सांगशील का? असे विचारले. बाळ म्हणाली, ढेकूण म्हणतो माझे घर, डास म्हणतो माझे घर, पिसवा म्हणती माझे घर, झुरळ म्हणती माझे घर. ही समर्थांची दासबोधातील ओवी येथे लागू पडते. एकदा महाशिवरात्रीनिमित्त बाळच्या आप्तांपैकी एक जोडपे त्यांच्याकडे राहावयास आले होते. एके दिवशी दुपारी नवरा बायकोला उद्देशून, मला जरा पेटीतला शर्ट काढून दे, मी मामलेदारांना भेटावयास जाणार आहे, असे म्हणाला. तेव्हा मी काही उठणार नाही, हवा तर तुम्हीच काढून घ्या, असे बायकोने उत्तर दिले. तो बिचारा पेटीतला शर्ट काढून घालून घेऊन बाहेर गेला. परंतु तिचे ते उद्धटपणाचे बोलणे बाळला आवडले नाही. त्या बाईला रोज काही पुस्तके वाचण्याचा त्या बाईचा रोज काही पुस्तके वाचण्याचा नेम होता. त्याप्रमाणे यजमान बाहेर गेल्यावर ती वाचावयास बसली. तिचे वाचून संपल्यावर बाळ हळूच तिच्याजवळ जाऊन बसली आणि तिला म्हणाली, ताई, इतका वेळ तुम्ही काय वाचित होता? ताई म्हणाल्या, एक शिवलीलामृत व दुसरे पातिव्रत्य सामर्थ्य. बाळ म्हणाले, मी ही रोज शिवलीलामृत वाचित असते, पण पातिव्रत्य महात्म्य मात्र अजूनपर्यंत वाचले नाही. त्यात विशेष असे काय आहे? ताई म्हणाल्या, आजवर पतिव्रता धर्माचे कोणी कोणी पालन केले याबद्दल त्यात काही गोष्टी दिल्या आहेत. बाळ म्हणाली, पतिव्रता धर्म म्हणजे काय? ताई म्हणाल्या, पती म्हणजेच देव अशा भावनेने पतीची सेवा करणे आणि स्वप्नात देखील त्याचे मन न दुखविणे याला पतिव्रता धर्म असे म्हणतात. बाळ म्हणाली, पातिव्रत्य महात्म्य वाचल्याने काय फायदा होतो? ताई म्हणाल्या, फायदा काय तोटा काय हे मी जाणत नाही. फक्त वडील माणसांनी सांगितले म्हणून मी ते वाचित आहे. बाळ म्हणाली, असं होय. मला वाटले होते की पूर्वीच्या बायकांनी सद्वर्तनाच्या योगे करून कसे काय सुख मिळविले हे जाणून घेऊन तो कित्ता गिरविण्याकरिता म्हणून आपण असले ग्रंथ वाचायचे असतात. बाळच्या तोंडचे हे वाक्य ऐकताच ती बाई निरुत्तर झाली. थोड्या वेळाने पुन्हा बाळ म्हणाली, ताई, तुम्ही किती वर्षापासून पातिव्रत्य महात्म्य वाचित आहात? ताई म्हणाल्या, झाली 13 वर्षे. बाळ म्हणाली, ताई, तुम्ही 13 वर्षापासून पातिव्रत्य महात्म्य वाचित आहात, तर मग सकाळी मधू काकांच्या इच्छेप्रमाणे पेटीतला एक शर्ट काढून देणे मात्र तुम्हाला जमले नाही. हे कसे? यावरून तुम्ही धडधडीत यजमानांचा अपमान केला असे नाही का? ताई म्हणाल्या, होय ग बाळ, आत्ता माझी चूक माझ्या लक्षात आली. इतकी वर्षे मी हे पुस्तक वाचत आले खरी, पण त्याचा खरा अर्थ मात्र मला आजपर्यंत समजला नव्हता. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.